नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, तुम्हाला थंबनेल बघून आयडिया आलीच असेल की सेकंड इयरला ठीक आहे, म्हणजे तुमच्या स्वतःच्या कॉलेजमध्ये तुम्ही ब्रांच चेंज करू शकता किंवा तुम्हाला इन्स्टिट्यूटच चेंज करायचं आहे. ठीक आहे, तर ही सविस्तर माहिती ठीक आहे, जे काही ऑफिशियल ब्राउचर आहे CET वेबसाईटवर म्हणा किंवा पोर्टलवर जे काही ऑफिशियल ब्राउचर आहे ठीक आहे, इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि अकॅडमिक इयर 25-26साठी या ऑफिशियल ब्राउचरच्या 90व्या पेज नंबरवर ठीक आहे, आपण त्या पेजवर जाऊया. ठीक आहे, आलो बॅक 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 सो हिअर ठीक आहे. बघा, 90व्या पेज नंबरवर ही सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. चेंज ऑफ कोर्स ऑर इन्स्टिट्यूशन. चेंज ऑफ कोर्स म्हणजे समजा एखाद्याला सिव्हिल ब्रांचमधनं कम्प्युटर सायन्स घ्यायचा आहे किंवा कम्प्युटर सायन्समधून त्याला मेकॅनिकलमध्ये यायचं आहे. ओके, परंतु त्याच पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये ऑर म्हटलेलं आहे तिथं इन्स्टिट्यूट आफ्टर फर्स्ट, सेकंड और थर्ड इयर. म्हणजे तुम्हाला इन्स्टिट्यूट पण चेंज करता येते पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा ऑफ अंडर ग्रॅज्युएट अँड ड्युअल डिग्री ऑर इंटिग्रेटेड प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे BTech वाल्यांसाठी ठीक आहे, तुम्हाला कोर्स पण चेंज करता येतो. ओके, परंतु कोर्स काय ना, आपल्याला पहिल्या वर्षीच चेंज करावं लागलं. म्हणजे पहिलं वर्ष क्लिअर झालं का सेकंड इयरला तुम्ही जेव्हा क्वालिफाईड होता सेकंड इयरसाठी, तेव्हा तुम्ही पहिल्या वर्षीचा कोर्स चेंज करू शकतो. ठीक आहे, आणि इन्स्टिट्यूट पण चेंज करू शकतो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या वर्षानंतर पण. ठीक आहे, हे सगळी माहिती इंग्लिशमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आपण स्टेप बाय स्टेप माहिती बघूया. याचीच एक मी PDF केलेली आहे बघा, कोर्स किंवा इन्स्टिट्यूट बदल. ठीक आहे, चेंज ऑफ द कोर्स ऑर इन्स्टिट्यूशन याची एक सविस्तर मार्गदर्शनची एक सविस्तर मी PDF तयार केलेला आहे, परंतु ही PDF मी माझ्या मनाने तयार नाही केली. ओके, जो काही ऑफिशियल ब्राउचर आहे हा जो काही सगळा डाटा इथे दिलेला आहे येत्या लक्षात. ओके, हा सगळा डाटा. ओके, तर या सगळा म्हणजे जो काही 16 नंबरचा पॉईंट आपला ओके, त्या डाटामधनंच मी ह्या सगळ्या गोष्टी तिकडे आपण मराठीत केलेल्या आहे. ओके, तर बघा, आपण सिंपल मराठीतच बघूया, लवकर तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, बघा. ओके, प्रथम वर्षानंतर ओके, आफ्टर द फर्स्ट इयर ओके, जे विद्यार्थी पहिला वर्ष पूर्ण केलेला आहेत किंवा पहिल्या व दुसऱ्या सेमिस्टरचे पेपर पास केले आहेत ओके, किंवा एका पेपरमध्ये फेल आहेत, अट आहे फक्त एक पेपर बॅक लागला तर चालेल. ओके, त्यांना समान इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स बदलण्याची परवानगी आहे. समान म्हणजे त्याच सेम इन्स्टिट्यूट. इथे लक्षात, समजा आपण PICT कॉलेजला आहे, PICT कॉलेजमध्ये समजा मी फर्स्ट इयरला समजा मी मेकॅनिकल ब्रांचला होतो, समजा सेकंड इयरला मला सिव्हिल ब्रांचमध्ये जायचं आहे. ठीक आहे, तर ही गोष्ट पॉसिबल आहे, ही होऊ शकते. ठीक आहे, परंतु अट दिलेली आहे. ओके, पहिलं किंवा दुसरं सेमिस्टर हे पूर्णपणे क्लिअर राहायला पाहिजे. ठीक आहे, आणि एकच दिलेला त्याच्यात एका पेपरमध्ये फेल चालतो, म्हणजे एक पेपर बॅक चालतो. मोर दॅन वन जर बॅक राहिले तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा चान्स नाही. येत्या लक्षात, एकतर पूर्ण क्लिअर पाहिजे किंवा एक पेपर बॅक राहिला तरी चालते. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, आता समजा तुम्हाला मेकॅनिकलमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, तर सिव्हिल इंजिनिअरमध्ये सीट उपलब्ध असणे आवश्यक आहे. समजा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60चा कोटा आहे, समजा 60साठी विद्यार्थी समजा त्याच ब्रांचला सेकंड इयरला स्टिक आहे, कोणीच चेंज नाही केलं, कोणीच फेल नाही झालं, काही नाही झालं, मग अशा वेळेस तुम्ही तिकडनं इकडे येऊ शकत नाही. इथे लक्षात, कारण की पर्टिक्युलर कॉलेज 60चा इंटेक 65 नाही करणार आहे, इंटेक तेवढाच राहणार आहे. परंतु समजा काही कारणास्तव समजा काही विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन कॅन्सल केली असेल किंवा त्या विद्यार्थ्याला इकडे यायचं असेल, तर ही सगळ्या कंडिशन्स तिथे अवेलेबल राहायला पाहिजे, तरच पॉसिबल आहे. इथे लक्षात. ओके, आणि सहसा कंडिशन्स अवेलेबल राहतात. ओके, 90% चान्सेस राहतात, परंतु 10% काही सांगता नाही. ओके, मे बी नाही राहू शकत. ठीक आहे, आता बघा, प्रिन्सिपल किंवा जो काही मुख्याध्यापक आहे, जो काही डायरेक्टर आहे ओके, हे ठरवतात की विद्यार्थी पात्र आहे की नाही ओके त्या कोर्ससाठी. ओके, पात्राची कंडिशन सांगितली मी, पहिलं दुसरं सेमिस्टर क्लिअर पाहिजे, एक बॅक तुमचा चालते. येत्या लक्षात. ओके, बघा, मार्क्सचा आधार पहिले वर्ष किंवा दोन्ही सेमिस्टरची मार्कशीट पाहून निर्णय घेतला जातो. आता बघा, याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, समजा असे चेंज करण्यासाठी समजा 3 विद्यार्थी इच्छुक आहे की ज्यांना मेकॅनिकलमधून समजा एखादा पर्टिक्युलर ENTC मध्ये त्यांना जायचं. ओके, मग आता प्रिन्सिपल काय करणार, मग या 3 पैकी कोण टॉपर आहे ते बघणार. ठीक आहे, तिघांचे समजा दोघांचे दोन्ही सेमिस्टर क्लिअर आहे, परंतु एक विद्यार्थी असा आहे आणि त्याचं समजा दोन्ही सेमिस्टर क्लिअर आहे परंतु एक बॅक आहे, त्याच्यामुळे हा 3रा नंबरवर गेला. ठीक आहे, मग दोघं राहिले, या दोघांपैकी समजा एकाला 85% आला, एकाला 84 आहे, म्हणजे हा प्रिफरन्स तुम्हाला जितके जास्त मार्क्स त्याच्यावरून तुमचा प्रिफरन्स राहणार, मेरिट लिस्ट लागणार आहे की नाही. आता एक होता तर काही प्रॉब्लेम नव्हतं, परंतु 3 झाली, कॉम्पिटिशन तयार झालं, त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर कॉलेजच्या प्रिन्सिपलला मेरिट लिस्ट लावा लागणार.
ठीक आहे, बघ आलं लक्षात, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल. ठीक आहे, बघा आता दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षानंतर आफ्टर सेकंड और थर्ड इयर, ओके बघा सध्याच्या वर्षात सेम अकॅडमिक इयरमध्ये ट्रान्सफर होऊ शकतं का. बघा जे विद्यार्थी करंट इयर वर्षात प्रवेश घेतलेला आहे त्यांना त्या वर्षात दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रान्सफर मिळणार नाही. इथं लक्षात, सेम अकॅडमिक इयरमध्ये शक्य नाही आहे. ठीक आहे, समजा 2025 मध्ये मी समजा एखाद्या पर्टिक्युलरला ॲडमिशन घेतली, तर 2025 मध्ये मी चेंज नाही करू शकत, 2026 मध्ये होणार. करंट इयरमध्ये या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही. ठीक आहे, बघा पात्रता बघा दुसऱ्या वर्षात एखादा विद्यार्थी, समजा एखाद्या विद्यार्थ्याला इन्स्टिट्यूट सोडून जायचं आहे तर विद्यार्थी पहिला वर्ष पास असणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे, तिसऱ्या वर्षात जर असेल तर विद्यार्थी पहिला व दुसरा वर्ष पूर्णपणे पास पाहिजे. येत आहे लक्षात. ओके चला, काही हरकत नाही. बघा आता बघा एक लक्षात आलं तुम्हाला. आता बघा पहिले जे काय आपण बघितलं आहे ते इन्स्टिट्यूटमध्येच कोर्स चेंज करण्याच्या प्रक्रिया बघितल्या. आता हे दुसऱ्या आणि तिसऱ्या पॉईंटमधून आपण काय बघत आहोत, इन्स्टिट्यूट चेंज करण्याच्या. आता आपण एखादा जेव्हा इन्स्टिट्यूट चेंज करतो तर त्याच्या बघा ज्या काही नियम आणि अटी आहे ते लक्षात घ्या. बघा इन्स्टिट्यूट प्रकारानुसार ट्रान्सफरचे नियम बघून घ्या. बघा समजा खाजगी अनएडेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये समजा तुम्ही आहे आणि तुम्हाला समजा सरकारी एडेड आणि युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे तर अशा प्रकारची ट्रान्सफरची परवानगी नाही. प्रायव्हेट कॉलेज टू गव्हर्नमेंट कॉलेज नॉट पॉसिबल. ठीक आहे, असं मी नाही, असं ब्राउचर म्हणतं. हे लक्षात. ओके, पहिलं झालं. ओके बघा आता सेकंड, किंवा तुम्ही एखादा गव्हर्नमेंट एडेड युनिव्हर्सिटी म्हणा किंवा एखाद्या कॉलेजमध्ये आहे आणि तुम्हाला खाजगी प्रायव्हेट कॉलेजमध्ये जायचं आहे तर विद्यार्थी ट्रान्सफर करू शकतो, पण खालील अटी पूर्ण करावे लागतात. ठीक आहे, बघा प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट नॉट पॉसिबल, गव्हर्नमेंट टू प्रायव्हेट पॉसिबल. ठीक आहे, आता बघा काय त्यांच्या नियमसाठी आहे. बघा तुम्हाला NOC लागणार. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमधनं तुम्हाला बाहेर निघायचं आहे त्यांचं NOC लागणार. त्यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट डायरेक्टर म्हणा प्रिन्सिपलचं तुमच्याकडे राहायला पाहिजे. ओके, आणि एलिजिबिलिटी सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडून म्हणा एखादा पर्टिक्युलर कॉलेजमधून म्हणा. ठीक आहे, आणि ज्या कॉलेजमध्ये चालले तिथं सीट उपलब्ध असणे आवश्यक आहे. ठीक आहे, मग असेच समजा एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये समजा 5 विद्यार्थी येतात. ठीक आहे, मग 5 विद्यार्थीचं मेरिट लिस्ट लागणार. मग 5 मध्ये समजा 2 जागा आहे, जे काही 2 फायनल स्टुडंट टॉपर राहणार त्यांना तिथे मिळू शकतो, बाकीच्या तिघांना मिळणार. तिथे पण मेरिट लिस्टचा प्रकार आहे. ठीक आहे, हे लक्षात. ओके, मग प्रिन्सिपल म्हणा किंवा त्या पर्टिक्युलर कॉलेजचं DT मंजुरी देतात. ठीक आहे, आता एक बघा तिसरा, आता प्रायव्हेट कॉलेज झालं, गव्हर्नमेंट कॉलेज झालं. आता ऑटोनॉमसच्या गोष्टी करूया आपण. बघा ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ट्रान्सफर होणे पॉसिबल आहे का. कोणत्याही परिस्थितीत ट्रान्सफर शक्य नाही. हे लक्षात, ऑटोनॉमस कॉलेजमध्ये इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे, एकदम क्लिअर कट सांगितलेलं आहे. ठीक आहे, बघा अनएडेड इन्स्टिट्यूट्समध्ये ट्रान्सफर, प्रिन्सिपल विद्यार्थी पात्रता तपासतो आणि DT कडून अनुमती घेतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा एखाद्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये समजा जर ट्रान्सफर करून घ्यायचं आहे तर प्रिन्सिपल त्या विद्यार्थ्यांचं जे काही सगळं आहे त्याचं म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया सगळं चेक करणार. ओके, आणि CET पोर्टलकडून त्यांना अनुमती घ्यावी लागणार. ठीक आहे, आणि गव्हर्नमेंट एडेड इन्स्टिट्यूट्समध्ये ट्रान्सफर विद्यार्थी आपला अर्ज प्रिन्सिपल किंवा डायरेक्टरकडे करू शकतो. ठीक आहे, इथं लक्षात. चला नेक्स्ट. ओके, आणि त्यानंतर मग एखादा समजा डायरेक्टर कडे म्हणा किंवा प्रिन्सिपलकडे म्हणे जो काही मेरिट लिस्ट जाणे त्याच्यात ते सगळ्या गोष्टी चेक करणार. ओके, त्या विद्यार्थ्याचं पर्टिक्युलर नाव, कोर्स, मार्क्स, ट्रान्सफर, इच्छित कोर्स, कारण आणि सीट्स उपलब्ध आहे की नाही, या सगळ्या गोष्टी डायरेक्टरला किंवा प्रिन्सिपलला चेक करावं लागणार. ठीक आहे, मग प्रिन्सिपल काय करणार, या सगळ्या गोष्टी समजा DTE कडे पाठवणार, पोर्टलला कळवणार. ओके, प्रिन्सिपलची शिफारस नसलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत. ओके, विदाऊट डायरेक्टर प्रिन्सिपल इथे तुमचं काम होणं शक्य नाही. ओके, निकाल न आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रान्सफरची संधी नाही. बरेच लोकांचं असं होते, इथे लक्षात. ओके, चला आफ्टर दॅट बघा जो काही विशेष म्हणा अतिरिक्त विद्यार्थी कोट्यामध्ये समजा एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला कम्प्युटर सायन्ससाठी समजा 60चा इंटेक होता. ठीक आहे, परंतु विदिन काही परमिशन्स समजा त्यांनी 2 विद्यार्थी अतिरिक्त मागितले. ठीक आहे, मग असे जे काही 60 सोडून जे काही 2 विद्यार्थी आहे असे हे विद्यार्थी कोर्स किंवा इन्स्टिट्यूट बदलू शकत नाही. इथं लक्षात, अतिरिक्त कोट्यामधले. ओके, पुन्हा एक प्रश्न आहे म्हणजे असा येऊ शकतो की ज्या विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी चेंज करू शकतात. बघा मॅनेजमेंटचा जो काही इंटेक असतो ना, म्हणजे समजा 15% किंवा 20%, परंतु त्याच्या इंटेकमधला भाग आहे तो मॅनेजमेंटचा आहे. अतिरिक्त ओके, म्हणजे 60 सोडून या टोटल 60 मध्ये मॅनेजमेंटचा कोटा आलेला आहे, परंतु 60 विद्यार्थी सोडून जर
विशेष परमिशनने जर विद्यार्थ्यांनी तिथे ॲडमिशन घेतली असेल तर अशा विद्यार्थ्यांना कोर्स किंवा इन्स्टिट्यूट चेंज करता येत नाही. इथे लक्षात, हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यातला. बघा, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲक्टच्या अधीन असलेले विद्यार्थी अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ट्रान्सफर करू शकतात. ठीक आहे. अटी त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण करायचा. ठीक आहे. नियम सगळे तुम्हाला तिथं पाळणं गरजेचं आहे. ठीक आहे. अंतिम मंजुरी, सर्व ट्रान्सफरची सूची ओके DTE कडून ॲडमिशन्स रेग्युलेटिंग ऑथॉरिटीकडे पाठवली जाईल. ओके. फायनल अप्रुव्हल नंतरच ट्रान्सफर निश्चित होईल. आणि तुम्हाला एक ही गोष्ट लक्षात आली असेल की ही जी काही सगळी प्रोसिजर आहे ही ऑनलाईन नाही आहे. म्हणजे CET पोर्टलवर कुठेच ही ऑनलाईन पद्धत नाही. हे सगळं तुम्हाला त्या कॉलेजच्या जो काही डायरेक्टर म्हणा, जो काही मुख्याधिकारीकडे म्हणा, प्रिन्सिपल म्हणा, या सगळ्या थ्रूच त्यांना गोष्टी करायच्या. म्हणजे तुम्हाला त्या मुख्य जो काही अधिकारी आहे किंवा प्रिन्सिपल किंवा डायरेक्टर त्यांना कळवायचं आहे. ते मग समजा जी काही सेकंड बॉडी आहे, CET म्हणा, DTE म्हणा, आणि DTE नंतर ॲडमिशन रेग्युलेटिंग ऑथॉरिटी, या सगळ्यांना कळवणार. ठीक आहे. हे सगळं पत्रव्यवहार चालणार, ऑनलाईन काहीच नाही. ठीक आहे. सोप्या भाषेत, पहिला वर्ष पास किंवा पेपरमध्ये एका पेपरमध्ये फेल तर सेम इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स बदलता येतो. हे लक्षात, पहिलं वर्ष पूर्ण क्लिअर पाहिजे किंवा एक अट आहे, फक्त एक पेपर बॅक चालतो. ठीक आहे. मग त्याच्यातही तुम्हाला ते सांगितलेलं की मेरिट लिस्ट वगैरे या सगळ्या भानगडी येणारच आहे. ठीक आहे. ठीक आहे. दुसरे किंवा तिसरे वर्ष समजा एखाद्याला चेंज करायचं असेल, म्हणजे इन्स्टिट्यूट चेंज करायचं असेल, तर फक्त पात्रतेनुसार आणि सीट उपलब्धतेनुसार ट्रान्सफर होऊ शकते. ठीक आहे. गव्हर्नमेंट टू अनएडेड नियम वेगळे आहेत. ठीक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं प्रायव्हेट कॉलेजमध्ये येतच नाही आहेत. ऑटोनॉमस कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी नाहीच आहे. ठीक आहे. आणि जो काही अतिरिक्त कोटा आहे या विद्यार्थ्यांसाठी या गोष्टी ॲप्लिकेबल नाही आहे. ठीक आहे. ओके. लास्टली एक मी सजेस्ट करतो की अर्ज करत असताना सर्व जे काही तुमचे त्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला लागतील. ओके. प्रिन्सिपल आणि DTE कडून योग्य ती अनुमती घेऊनच या गोष्टी तुम्हाला करायच्या. वेळेत अर्ज करा, कारण सीट्स या टोटली लिमिटेड राहतात. हे त्या लक्षात. ओके. आणि याच सगळ्या गोष्टी तुम्हाला या ब्राउचरमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही स्टेप बाय स्टेप समजा जर हा ब्राउचर वाचला तर या सगळ्या गोष्टी शक्य आहे. ठीक आहे. ऑनलाईन कोणतीच पद्धत नाही आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन मी तुम्हाला काहीच म्हणजे सांगू नाही शकत की इथे जा तिथे जा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिन्सिपल म्हणा, डायरेक्टर म्हणा, यांच्याकडनंच या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार, परंतु पॉसिबल आहे. ओके. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं झालेलं पण आहे. ठीक आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.